आंदोलन महायुतीकडनं केली जाणार आहे. कशा करता अहो पण कशा करता अरे सोडाव एक नंबरचे खोटारडे भंपक लोक आहेत. जो कायदा त्यांनीच मंजूर केलाय 2023 आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं जो कायदा तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध. त्यांचं म्हणे महाविकास आघाडी महिला विरोधी आहे. कसं काय? गुमराह करतात म्हणजे कशी काय? अहो तुम्ही स्वतःच 2023च्या तुमच्या भूमिका पहा. तुम्ही कायदा मंजूर केला परवा 16 एप्रिलला तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात. त्या विधेयक अशा प्रकारे पत्रकार परिषद घेत असेल, मोर्चा काढत असेल तर महाविकास आघाडी काय करणार? म्हणजे एकत्रित मिळून तुमची बाजू मांडणार किंवा मोर्चाला मग आता मी काय करतोय माझ्या पक्षात? परवा प्रियंका गांधींनी काय केलं दिल्लीमध्ये? यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. राष्ट्रीय आजार, खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार हा यांना झालेला नवीन आजार आहे आणि त्या आजाराला राष्ट्रीय दर्जा देणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री खोटं बोलतात, मग गृहमंत्री खोटं बोलतात, मग राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलतात, मग त्यांची नारी शक्ती खोटं बोलते त्यांच्या पक्षाची. हा आजार आहे. राऊतसाहेब, पंतप्रधानांनी जे देशाला संबोधून मार्गदर्शन केलं ते आता विरोधी पक्ष आचारसंहिता भंगाचा उल्लेख करत आहे किंवा आरोप करत. आता असं आहे की आम्ही जरी संदर्भात काही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. अहो निवडणूक आयोग काय आहे? निवडणूक आयोग त्यांचा हस्तक आहे. हा जो ज्ञानेश कुमार नावाचा सद्गृहस्थ बसलाय तिकडे त्याने बसवलाय, त्यालाच हे डिलिमिटेशन कमिशनर करणार होते. त्याच माणसाला, ज्या माणसाविरुद्ध आम्ही आणलेलं इम्पिचमेंट मोशन उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावलं बहुमत असताना, आमचा 193 सह्या असताना, त्या निवडणूक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? काय हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच आहे. त्याच्या घरावर आणि त्याच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकतो आहे. बघा तुम्ही जाऊन दिल्लीत त्याच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतो आहे ज्ञानेश कुमारच्या घरावर. आणि आता फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती भाजपचा झेंडा फडकायचा बाकी आहे, तोही लावून टाका. हे झाले आरोप, पण तुम्ही अधिकृत आरोप नाहीत, हे आरोप नाहीत. अधिकृतरित्या